नमस्कार, मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे। आज आपण छान मस्त बेसन घालून चिवईची भाजी बनवणार आहोत। छान मोकळं असं बेसन बनवणार आहोत। खूप छान ही भाजी चवीला छान तयार होते। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 ते 1.5 पळी मी तेल घातलेले आहे। तेल थोडं या भाजीला भरपूर लागतं। त्यानंतर बघा तेल छान तापल्यानंतर मी मोहरी घातलेली आहे। त्यानंतर तेल तापल्यानंतर थोडंसं जिरं सुद्धा घालून घेतलेलं आहे। ही भाजी चवीला खूप छान तयार होते। तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा। कांदा घातलेला आहे। कांदा सुद्धा आपण तेलामध्ये छान थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेऊया। बघा कांदा छान परतून झालेला आहे। त्यानंतर लसूणची पेस्ट घेतलेली आहे 1 चम्मच, ती घालूया। ती सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया। त्यानंतर सुके मसाले घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण घालून घेणार आहोत। हळद घातलेली आहे अर्धा चम्मच, त्यानंतर धनिया पावडर घातलेली आहे 1 चम्मच, 1 ते 1.5 चम्मच मी लाल तिखट घातलेला आहे। तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही याच्यात हिरवी मिरची सुद्धा ठेचून घालू शकता। खूप छान ही भाजी तयार होते। साधी सिंपल रेसिपी पण खूप छान ही चवीला तयार होते। बघा चिवईची भाजी छान मी बारीक तोडून घेतलेली आहे। छान धुवून आणि चाळणीवर छान निथळून घेतली। बघा यामध्ये पाणी अजिबात नाहीये। बघा आता ही आपण भाजी घालूया आणि छान मस्त यामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया। या भाजीला छान मस्त पाणी सुटतं। या पाण्यामध्येच आपण मस्त वरून जे कोरडं बेसन टाकतो, त्यामध्ये छान मस्त बेसन शिजल्या जातं। मस्त ही भाजी तयार होते। ही भाजी खाताना तुम्ही भाकरी बरोबर, पोळी बरोबर खाऊ शकता। पण याच्याबरोबर थोडंसं कोरडी भाजी असते, यामध्ये थोडंसं तुम्ही वरण वगैरे सोबतीला घेतलं तर ही भाजी जेवण खूप छान होतं। मस्त ही भाजी आपली तयार होते। बघा त्यानंतर बघा मी थोडंसं यामध्ये कोथिंबीर घालून घेत आहे। बघा ही भाजी पूर्णपणे मऊ झाल्यानंतरच आपण यामध्ये बेसन घालणार आहोत। भाजी पूर्णपणे शिजली, त्यामध्ये आपण आता बेसन घालूया। बघा 1 वाटी मी बेसन घातलेलं आहे। त्यामध्ये आपण जेवढं बसेल त्यानुसार आपण यामध्ये बेसन घालूया। बघा आता हे बेसन व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला गरज जर वाटली आपण परत यामध्ये थोडंसं आपण बेसन घालून आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा मस्त ही भाजी तयार होते। त्यानंतर बघा व्यवस्थित मिक्स झालेलं, यामध्ये अजून थोडंसं बेसन बसते, तर आपण यामध्ये पूर्ण मी 1 वाटी बेसन घालून घेतलेलं आहे। बघा मस्त अशी आपली चिवईची भाजी तयार झालेली आहे। पोटाला गारवा देणारी ही भाजी आहे आणि चवीला पण खूप छान आहे। बेसन त्याला मोकळं चिवईचं बेसन म्हणतात। खूप छान ही भाजी तयार होते। आता आपण याची वाफ काढून घेऊया। बघा याच वाफ काढल्याने काय होतं, बेसनाचा पूर्णपणे कच्चेपणा निघून जातो आणि आपली भाजी मस्त छान तयार होते। बघा भाजी मस्त छान तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला चिवईची भाजी कशी वाटलेली आहे। बघा आता भाजी सुद्धा आपली संपूर्ण तयार झालेली आहे मस्त। बघा तुम्हाला यासोबत पातळ भाजी खाण्यासाठी तुम्ही कढी घेऊ शकता किंवा वरण घेऊ शकता। मस्त ही भाजी तयार होते। भाकरी बरोबर, बेसनाबरोबर तुम्ही पोळी बरोबर तुम्ही खाऊ शकता। बघा आपली भाजी तयार झालेली आहे। थंड झाल्यानंतर छान मस्त असं मोकळं असं बेसन तयार होतं। आता गरम आहे म्हणून थोडंसं कसं वाटतं की थोडं चिकट आहे, पण थंड झाल्यावर छान मस्त अशी मोकळी अशी भाजी तयार होते। बघा भाजी तयार झालेली आहे। बघा मस्त असं चिवईचं बेसन आपलं तयार झालेलं आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।